हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील वंदना अर्पित करतो, ज्यांची ही जन्मभूमी आहे आणि ज्यांच्याबद्दल असं म्हणतात, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। त्या छत्रपती संभाजी राजांना या ठिकाणी नतमस्तक होतो। जेजुरीच्या खंडेरायाचा आशीर्वाद या ठिकाणी घेतो, संत सोपानदेवांचा आशीर्वाद घेतो आणि या पालखी स्थळावर ज्या ठिकाणी हजारो वर्षाचा इतिहास आहे, माझ्या समोर बसलेली जी जनता आहे त्या जनतेचा देखील या ठिकाणी आशीर्वाद घेतो। आज या आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित या आपल्या पुरंदरचा ढाण्या वाघ म्हणून आपण ज्याला ओळखतो, माझ्या मंत्रिमंडळातला एक अत्यंत हुशार आणि अत्यंत कार्यक्षम मंत्री विजय बापू शिवतरे, आपल्या अत्यंत कमी वेळात अत्यंत लोकप्रिय झालेल्या आणि जनतेच्या मनातल्या उमेदवार कांचनताई कुल, राहुल दादा कुल, संजय नाना काकडे, योगेशजी टिळेकर, भीमराव अण्णा तापकीर, संगीताराजे निंबाळकर, नामदेव ताकावणे, दिलीपाबा यादव, गिरीश जगताप, विष्णू भोसले, सचिन लंबाते, आर्यन जगताप, रमेश कोंडे, राजेंद्र काळे, राजेश पांडे, अर्चना जाधव, या मंचावर उपस्थित शिवसेना, भाजप, रासप, रिपाई या आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आता बापूंचं इतकं जोशपूर्ण भाषण झालंय की यापेक्षा जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही आहे। पण एक गोष्ट निश्चित आहे, मी आता या बारामती मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी गेलो, ज्या प्रकारचा उत्साह जनतेमध्ये मला दिसतोय, जी विराट सभा या ठिकाणी मला दिसते आहे, आता माझ्या मनामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही आहे, शंका नाही आहे। 23 तारखेचा विजय हा कांचनताईंचाच होणार आहे। बंधू भगिनींनो, आज सकाळी पंतप्रधानांची माढ्याला सभा झाली। सभा कसली हो, माणसांचा समुद्र होता, समुद्र। जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत माणसं होती। मी तुम्हाला सांगतो, माढा असो का बारामती, आता केवळ आणि केवळ मोदी आणि कमळ याशिवाय काय नाही। बंधू भगिनींनो, काय अवस्था आमच्या साहेबांची आली बघा। आमचे साहेब जाणते राजे ओपनिंग बॅट्समन म्हणून मैदानात उतरले, म्हणाले आता मीच बॅटिंग करणार, मीच चौके छक्के मारणार। ओपनिंग बॅट्समन म्हणून साहेब उतरले, सगळ्या राष्ट्रवादीवाल्यांनी घोषणा दिल्या, साहेब उतरले, साहेब उतरले, साहेब उतरले, साहेब उतरले। 7व्या दिवशी साहेबांनी सांगितलं, मी ओपनिंग बॅट्समन राहू इच्छित नाही, मी 12वा खेळाडू म्हणूनच खेळतो। आणि मैदानातनं साहेब परत गेले। साहेब का परत गेले? आजच मोदीजींनी सांगितलं, पवार साहब को हवा का रुख समझता है, हवा किस और बह रही है ये पवार साहब को पता था। त्यांना हे माहिती होतं की आता माढा असो का बारामती, हवेची दिशा ठरली आहे आणि ती दिशा मोदीजींच्या महायुतीच्या बाजूनी आहे। त्यामुळे पवार साहेबांनी उत्तम निर्णय घेतला, ऍक्सिडेंट व्हायच्या ऐवजी यू-टर्न घेतलेला बरा। आणि म्हणून यू-टर्न घेऊन ते या ठिकाणी परत गेले।
आता सगळी शक्ती बारामतीमध्ये लावली, सगळी ताकद बारामतीमध्ये लावली. मला कोणीतरी सांगितलं आज 32 किलोमीटरच्या परिसरामध्ये साहेबांनी 7 सभा लावल्यात. अजितदादांची सभा आहे, साहेबांची सभा आहे, रोहितदादांची सभा आहे, या दादांची, त्या दादांची, या ताईची. 32 किलोमीटरमध्ये 2 दिवसात 7 सभा. आणि या सभा कमी पडल्या म्हणून की काय, आपल्याला आश्चर्य वाटेल. यापूर्वी लोक सायकल भाड्याने घेत होते, यापूर्वी लोक मोटर कार भाड्याने घेत होते. आता साहेबांनी इंजिन देखील भाड्याने घेतलं, रेल्वेचं इंजिन. बारामतीची वाळू पायाखालनं सरकली तर साहेबांनी रेल्वेचं इंजिनच भाड्याने घेतलं. पण हे न चालणारं इंजिन आहे, इलेक्ट्रिक इंजिन नाही आहे. हे म्युझियम मधलं कोळशाचं इंजिन आहे. हे बारामतीची गाडी पुढे सरकवू शकत नाही. बंधू भगिनींनो, बारामतीमध्ये इतिहास घडणार आहे. आणि एक गोष्ट खरी आहे, जीवनामध्ये इतिहास घडवण्याची संधी ही फार कमी वेळा मिळते. इतिहासाचं साक्षीदार होणं ही तर एक गोष्ट आहेच, पण साक्षीदार होण्यापेक्षा इतिहासाचं हिस्सेदार होणं ही त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट आहे. कारण जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर जेव्हा मागे वळून पाहतो आणि व्यक्तीला लक्षात येतं की हा इतिहास घडवणाऱ्यांपैकी मी देखील एक होतो, त्यावेळी स्वाभिमानानं जी मान उंच जाते ती स्वाभिमानानं मान उंच देण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे. आता या बारामतीमध्ये इतिहास घडवण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे. आणि आता जर तुम्ही चुकलात तर तुम्हाला तुमची पुढची पिढी विचारणार आहे, इतिहास घडवायची संधी मिळाली होती, या बारामतीला मुक्ती देण्याची संधी मिळाली होती, तेव्हा तुम्ही काय करत होतात. तुम्हाला सांगावं लागेल, संधी तर मिळाली होती पण मी तंबाखू चोळत होतो, मला संधीचा फायदाच घेता आला नाही. बंधू भगिनींनो, ही छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची भूमी आहे. या भूमीने इतिहास घडवलाय आणि आता तोच इतिहास पुन्हा एकदा तुम्हाला घडवायचा आहे. त्या काळामध्ये इतिहास हा तलवारीने घडायचा, आता एका बटनेने घडतो. तलवारीची आवश्यकता नाही आहे, बटन तुमच्या हाती आहे. एक बटन दाबली की इतिहास घडणार आहे. आणि म्हणून ही बटन अशी दाबा की बारामती मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. बंधू भगिनींनो, मला विश्वास आहे, तुमच्यावर विश्वास आहे. ज्या जनतेनं बापू सारखा हिरा दिला, ज्या जनतेनं या ठिकाणी पुरंदरला मुक्त केलं, ती जनता आता बारामतीला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला. खरं तर आज आपण पाहतोय या देशातली लढाई कशी आहे. एकीकडे काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यांच्यासोबत 56 पक्ष आहेत. मी त्यांना सांगितलं, अरे देश चालवायला 56 पक्ष लागत नाही, 56 इंचाची छाती लागते. 56 इंचाच्या छातीचा एक माणूस हा देश चालवू शकतो. हे 56 पक्ष मिळून या ठिकाणी या देशाला ज्या प्रकारे चालवू इच्छितात, ज्या प्रकारे या देशातली लढाई आहे, एकीकडे राष्ट्रवाद आहे, दुसरीकडे दहशतवाद आहे, कोणाला समर्थन द्यायचं हे ठरवण्याची लढाई आहे. बंधू भगिनींनो, देशामध्ये 50, 55, 60 वर्ष एक अनाचारी, दुराचारी, अत्याचारी आणि भ्रष्टाचारी अशा प्रकारची राजवट आपण बघितली. आणि मात्र 5 वर्ष मोदीजींना दिले तर 5 वर्ष मोदीजींची राजवट सामान्य माणसाला मदत करणारी, भ्रष्टाचार संपवणारी, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारी ही मोदीजींची राजवट 5 वर्षात आपण पाहिली आहे. हे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे लोक म्हणतात, या देशात आम्हाला निवडून द्या, आम्ही गरिबी हटवू. आता राहुल गांधी म्हणाले आम्ही गरिबी हटवू. मला राहुल गांधींना विचारायचं आहे, तुम्ही काय खाऊन गरिबी हटवणार आहे. तुमच्या पणजोबांना संधी दिली,
चांगले व्यक्ती होते, पण गरिबी हटली नाही. तुमच्या आजीला संधी दिली, गरिबी हटली नाही. तुमच्या वडिलांना संधी दिली, गरिबी हटली नाही. तुमच्या आईला संधी दिली, गरिबी हटली नाही. अरे 5 पिढ्या संधी दिली, गरिबी तुम्ही हटवली. पण आपल्या नेत्यांची आणि चेल्या चपाट्यांची, सामान्य माणसाची गरिबी तुम्ही कधीच हटवली नाही. आणि आता सांगतात आम्ही गरिबी हटवू. काय काय यांचे जाहीरनामे. म्हणाले आम्हाला निवडून दिलं तर गरीबाला 72,000 रुपये देऊ. कोणते गरीब, कुठून देणार 72,000? त्यांना विचारलं कुठनं देणार आहे सांगा 72,000 रुपये. उत्तरच देऊ शकले नाही. स्क्रिप्ट लिहून आलेली असते, त्यात उत्तरच नव्हतं, सांगताच आलं नाही. बाजूला चिदंबरम होते, त्यांना विचारलं अहो चिदंबरम साहेब, ही तुमची महाआघाडी का महाबिघाडी जी काही आहे ती 72,000 रुपये देणार आहे, मग हे 72,000 रुपये येणार कुठनं आहेत? चिदंबरम म्हणाले गेल्या 3 वर्षामध्ये देशाच्या तिजोरीत खूप पैसा येतोय, पुढच्या 3 वर्षात येणार आहे, मग तो आला की आम्ही देऊन टाकू. म्हणजे आईजीच्या जीवावर बायजी उदार. या ठिकाणी मोदींनी काळ्या पैशावर कारवाई करून तिजोरीत पैसे आणायचे आणि यांनी सांगायचं पुढच्या 2-3 वर्षात पैसे आले की आम्ही वाटून टाकू. अरे तुम्ही कशाला पाहिजे? वाटायला आहेत ना मोदी वाटतील ना. आपण यांचे या ठिकाणी आश्वासनं म्हणजे कशी आहेत? उधारची आश्वासनं आहेत. एखाद्या व्यक्तीला 1 लाखाचं कर्ज झाल्यानंतर त्याला विचारलं बाबा रे 1 लाखाचं कर्ज तू कसं फेडणार? तो म्हणाला सोपं आहे, मी कालच कोंबडी आणली आहे, माझ्या कोंबडीला 4 अंडे होतील, त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्यांना 16 अंडे होतील, त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्यांना 64 अंडे होतील, त्यातनं 64 कोंबड्या निघतील. अशा 640 कोंबड्या झाल्या की त्या विकतो आणि तुमचे 1 लाख रुपये परत करतो. असा कोंबड्या विकण्याचा धंदा या महाआघाडीने सुरू केलाय. यांची आश्वासनं 50 वर्ष आपण बघितलेली आहेत. ही आश्वासनं कधीही पूर्ण होत नाहीत. बंधू भगिनींनो, या देशामध्ये खऱ्या अर्थानं जर कोणी गरिबीच्या विरुद्ध लढाई लढली असेल तर ती नरेंद्र मोदींनी लढली. आपण बघा एक योजना, जनधन सारखी योजना की ज्या योजनेमध्ये 34 कोटी कुटुंबांना बँकेचं खातं मिळालं. हे 34 कोटी कोण होते? जे बँकेच्या दारात गेले तर चपराशी देखील त्यांना आत घेत नव्हता. अशा 34 कोटी लोकांना खातं मिळालं. आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक म्हणाले खातं मिळाल्याने कोण श्रीमंत होतं, पण खातं मिळाल्यानंतर मोदींचा विचार वेगळाच होता. आपल्याला लक्षात असेल स्वर्गीय राजीव गांधी ज्यावेळी देशाचे पंतप्रधान होते ते म्हणायचे मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसापर्यंत 15च पैसे पोचतात, 85 पैसे गायब होतात. दलाल आणि भ्रष्टाचार ते खाऊन टाकतात. जसं आपल्याकडे सिंचनाचे पैसे गेले ना, सगळं कोरडं राहिलं ना, तशाच प्रकारे राजीव गांधी म्हणतात की मी 15च पैसे पोचतात, 85 पैसे पोचत नाहीत. मोदीजींनी सांगितलं न खाऊंगा न खाने दूंगा, 1 रुपया पाठवील तर शेवटच्या माणसापर्यंत 1 रुपया पोचलाच पाहिजे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये जनधनच्या खात्यामध्ये 80,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. कोणी दलाल नाही, कोणी मध्यस्थ नाही. तुम्ही बघा आज कृषीची योजना असेल पैसा खात्यामध्ये, कर्जमाफीची योजना असेल पैसा खात्यामध्ये, ड्रिप इरिगेशनची योजना असेल पैसा खात्यामध्ये, सामाजिक न्यायाची योजना असेल पैसा खात्यामध्ये, स्कॉलरशिपची योजना असेल पैसा खात्यामध्ये, शौचालयाची योजना असेल पैसा खात्यामध्ये, घरकुलाची योजना असेल पैसा खात्यामध्ये. चक्रा मारायची गरज नाही. तलाठी नाही, तहसीलदार नाही, प्रांत नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, कोणी दलाल नाही, कोणी मध्यस्थ नाही, कुठला भ्रष्टाचार नाही. ही भ्रष्टाचारी राजवट या ठिकाणी जनधनच्या खात्याच्या माध्यमातून मोडून जे गरिबाचं आहे ते गरिबापर्यंत पोहोचवण्याचं काम या देशामध्ये कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी केलं. आज बघा स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्यावेळेस मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले केवळ 45% लोकांकडे शौचालय होतं, 55% लोकांच्या घरी शौचालय नव्हतं. 5 वर्षामध्ये देशातल्या 98% घरामध्ये शौचालय आहे. आमच्या आया बहिणींना आज बाहेर जाण्याची वेळ या ठिकाणी नाही आहे. आणि मग अशी योगेशने सांगितलं खरं आहे, आता वारी देखील निर्मल व्हायला लागली आहे. आमच्या वारी सोबत आज आम्ही शौचालयाची व्यवस्था ठेवतो. या ठिकाणी स्वच्छता आपल्याला पाहायला मिळते आहे. स्वच्छता ही तर ईश्वराची सेवा आहे. ती सेवा करण्याचं काम आज या ठिकाणी
आपल्या सरकारच्या माध्यमातून झालाय। आज उज्ज्वला सारख्या योजनेच्या माध्यमातून त्या 13 कोटी कुटुंबापर्यंत गॅसचं सिलेंडर गेलं, ज्यांनी कधी गॅस पाहिला नव्हता। जेव्हा एक आमची आई चुलीवर स्वयंपाक करते, दर दिवशी तिच्या शरीरामध्ये इतका धूर जातो, एखाद्या व्यक्तीनं 300 बिड्या रोज पिल्या तर त्याच्या शरीरात जेवढा धूर जातो तेवढाच धूर आमच्या माय माऊलीच्या शरीरामध्ये रोज जातो। ती रोज थोडी थोडी मरते, ती रोगराईनं ग्रसित होते। बंधू भगिनींनो, अशा या आईला धूर खावा लागू नये म्हणून 13 कोटी कुटुंबांमध्ये मोफत गॅस सिलेंडर देण्याची उज्ज्वला योजना ही मोदीजींनी या ठिकाणी आणली। घरकुलाची योजना, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 2022 सालापर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा निर्णय हा मोदीजींच्या माध्यमातून झाला। या महाराष्ट्रामध्ये 5 लाख घरं तयार झाली, अजून 5 लाख घरं बांधतोय, 5 लाख घरं शहरामध्ये बांधतोय। ज्यांची नावं यादीत नाही आहे त्यांची नावं यादीत घालून त्यांना पुढच्या 2 वर्षात घरं देणार आहोत। ज्याच्याकडे प्लॉट नाही आहे त्याला प्लॉट विकत घेऊन देतोय, ज्याचं अतिक्रमण आहे अतिक्रमण नियमित करून देतोय, शहरामध्ये झोपडपट्टीत आहे त्याला प्लॉट देतोय, त्याचं घर नसेल 2.5 लाख रुपये देतोय, तो बांधकाम कामगार असेल 4.5 लाख रुपये देतोय। प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम हे या ठिकाणी मोदी सरकारमध्ये चाललेलं आहे। बंधू भगिनींनो, आयुष्यमान भारत सारखी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून आज देशातल्या 50 कोटी लोकांना आरोग्याची सेवा देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला। दरवर्षी 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा आरोग्यावरचा खर्च मोफत, ऑपरेशन करायचंय मोफत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले बिल मोफत, ओपीडी असेल मोफत, औषधं लागले मोफत। 50 कोटी लोकांना आज ही सुविधा उपलब्ध झाली। केवळ 2 महिन्यामध्ये 20 लाख गरिबांची ऑपरेशन झाली। आज ते दुआ देत आहेत आणि म्हणून मोदीजी या ठिकाणी पंतप्रधान आहेत। सामान्य माणसाचा विचार मोदीजींनी केलाय। आज आपण बघा, या ठिकाणी आपण जो आमचा छोटा छोटा काम करणारा माणूस आहे, आमचा शेतमजूर असेल, आमचा हात ठेलेवाला असेल, आमचा गवंडी असेल, आमची घरकाम करणारी बाई असेल, यांचा विचार कधी कोणी केला नव्हता। पहिल्यांदा मोदीजींनी श्रमेव जयते योजना तयार केली आणि त्यांनाही 60 वर्षाचं झाल्यानंतर 3000 रुपये पेन्शन मिळेल ही योजना मोदीजींनी या देशामध्ये सुरू केली। या देशातला जो शेतकरी आहे, या शेतकऱ्याला त्याच्या खात्यामध्ये दरवर्षी 75,000 कोटी रुपये थेट देण्याचा निर्णय केला। आणि आता तर मोदीजींनी सांगितलं, आपलं सरकार पुन्हा आल्यानंतर देशामध्ये आमचा जो शेतकरी आहे, हा शेतकरी राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, पण या शेतकऱ्याला महिन्याचा पगारही नाही। 60 वर्षाचे झाले तर त्यांना त्या ठिकाणी कुठलं पेन्शनही नाही। पण मोदीजींनी सांगितलं, आपलं सरकार आल्यानंतर आता शेतकऱ्याला देखील पेन्शन दिलं जाईल। शेतकऱ्याला पेन्शन देणारा जगातला पहिला देश आपला भारत देश होतोय। बंधू भगिनींनो, मोदीजींनी हे केलं आहे। एकीकडे मोदीजी देशाचा विचार करतायत, देशाबद्दल बोलतायत। काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, आमचे पवार साहेब असतील, त्यांचे सगळे चेले चपाटे असतील, तुम्ही बघा त्यांची भाषणं बघा, त्यांच्या भाषणात लोकांकरता काय करू हे काही सांगत नाही, जुन्या गोष्टीचा हिशोब देत नाही। केवळ मोदींना शिव्या देणं याच्या पलीकडे यांची भाषणं काहीच नाही। यांना फक्त मोदीच दिसतात। मला तर असं वाटतं हे राष्ट्रवादीचे लोक कदाचित रात्री झोपेतून दचकून उठत असतील, घामाघूम होत असतील आणि मोदी मोदी ओरडत असतील। यांच्या स्वप्नात अलीकडच्या काळात मोदी येत आहेत। इतकी मोदींची दहशत या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे। यांची भाषणं बघा, इतकी मजेदार भाषणं यांची चाललेली आहे। मी तर म्हटलं यांची भाषणं ऐकल्यानंतर काही दिवसांनी काय होईल माहिती आहे? सिरियल असते ना, सिरियल टीव्हीवर आपण पाहतो, टीव्हीवरच्या सिरियलच्या आधी एक सूचना येते, या सिरियलमधले सगळे पात्र काल्पनिक आहे, याचं कथानक काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका, ठेवला तर तुम्ही जबाबदार असाल, चॅनल जबाबदार नसेल, आम्ही मनोरंजनाकरता दाखवतोय। काही दिवसांनी यांच्या भाषणाच्या आधी टीव्हीवाले देतील
या भाषणातले सगळे मुद्दे काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास ठेवायचा असेल स्वतःच्या भरोशावर ठेवा. तुम्ही ठेवला तर आम्ही जबाबदार नाही आहोत, आम्ही निव्वळ मनोरंजना करतोय, दाखवतो. अशा प्रकारे यांची भाषणं ही या ठिकाणी चालली आहेत. कारण भाषण करतील काय, आता इथे आले तर काय सांगतील, हे सांगतील की आम्ही इतके वर्ष अडवून ठेवलेला गुंजवणीचा प्रकल्प बापूंनी पूर्ण केला. सांगू शकतात? नाही सांगू शकत. इथे गुंजवणीचा गुंज त्यांनी काढला. इथे गुंजवणीचा गुंज जरी त्यांनी काढला तरी त्यांना या ठिकाणी विचारलं जाईल इतके वर्ष तुमच्या काळामध्ये गुंजवणी का झाला नाही, म्हणून ते गुंजवणीवर बोलत नाही. या ठिकाणी आल्यानंतर त्याचं काय झालं सांगत नाही. पण मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी बापूंचं अभिनंदन करतो. हा बापू होता म्हणून गुंजवणी झालं, नाहीतर यांनी कधी तुम्हाला गुंजवणी हे मिळू दिलं नसतं. आज तुम्ही बघा पुरंदरला तर याचा फायदा आहेच, पण भोरवेल्याला देखील फायदा आहे. आणि बापूंनी नियोजन करताना या ठिकाणी केवळ आपला विचार केला नाही. भोरचेही काही लोक आले आणि माझ्याकडे येऊन त्यांनी सांगितलं आम्हालाही याचा फायदा झाला पाहिजे. मी बापूंना बोलवलं, बापू म्हणाले हो माझ्या पुरंदरला फायदा होईल तसाच याचा फायदा भोरला देखील मिळू शकतो, याच्यामध्ये थोडं डिझाईन चेंज करावं लागेल, आणि ते देखील केलं. त्यामुळे आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाणी पोचवण्याचं काम, भगीरथी काम हे या ठिकाणी बापूंनी करून दाखवलं. इतके वर्षात ते करू शकले नाही, आपलं सरकार आलं म्हणून हे झालं. अरे तुमच्याकडे अख्खं सरकार याच जिल्ह्यामध्ये होतं. मुख्यमंत्री होते, त्यानंतर उपमुख्यमंत्री होते, सिंचन मंत्री होते, सगळ्या प्रकारचे मंत्री होते. जे नव्हते ते तुमच्याच गडीवर येऊन सलाम ठोकत होते. पण तरी देखील तुम्ही हे का करू शकला नाहीत? कारण तुम्हाला निव्वळ राजकारण करायचं होतं. तुम्ही राजकारण केलं, आम्ही समाजकारण केलं. तुम्ही राजकारण केलं, आम्ही विकासकारण केलं. आणि म्हणून आज या ठिकाणी गुंजवणीचं काम हे आपण पूर्ण करू शकलो. आज छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भात या ठिकाणी आपण निर्णय घेतला. 20 वर्ष या पुण्याला नवीन एअरपोर्टची आवश्यकता आहे. आणि म्हणून साहेब संघाचे एअरपोर्ट देतो, ताई संघाचे एअरपोर्ट देतो, दादा संघाचे एअरपोर्ट देतो. 20 वर्ष एअरपोर्टचा ए देखील दिला नाही. ही जागा ती जागा, ही जागा ती जागा. एखाद्या जागेवर घोषित करायचं, तिथले भाव वाढले की एअरपोर्ट गायब. परत दुसरीकडे घोषित करायचं, भाव वाढले की एअरपोर्ट गायब. या ठिकाणी आम्ही सर्वे केला आणि आमच्या लक्षात आलं की सगळ्यात चांगली जागा एअरपोर्ट करता या पुरंदर तालुक्यात मिळू शकते. बापू असतील, मी असेल, आमचे सगळे आमदार असतील, पालकमंत्री असतील, आम्ही सगळ्यांनी निर्णय केला. आणि आज परिस्थिती अशी आहे की स्पेशल पर्पज व्हेकल तयार केला आहे, पैसा तयार ठेवलेला आहे, आणि लवकरच आम्ही या ठिकाणी संपूर्ण ॲक्विजिशन करणार आहोत. पण हे ॲक्विजिशन करताना माझा एक शब्द आहे बघा, मी समृद्धी महामार्ग केला. समृद्धी महामार्गाची 100% जमीन मी सहमतीनं घेतली. 1% जमिनी ॲक्वायर केली नाही. शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि चर्चा करून त्यांना आवडेल तो भाव दिला. असा भाव दिला की नंतर लोक माझ्याकडे यायला लागले आणि म्हणाले आमची जमीन घेता आली तर बघा, जरा टाकता आली तर बघा. म्हटलं बाबा रे, तू जा साईडला आहे, हा रस्ता नागमोडी नाही करतायत, हा सरळ करावा लागतो. आणि त्यामुळे पुरंदर एअरपोर्ट तयार करताना ज्याची जमीन जाणार असेल त्याला विश्वासात घेऊनच या ठिकाणी हा एअरपोर्ट आम्ही तयार केल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाचं समाधान करू आणि समाधान करून त्यानंतरच या ठिकाणी आम्ही ॲक्विजिशन करू. आज ॲक्विजिशन करता पैसा उपलब्ध करून दिलाय, स्पेशल पर्पज व्हेकल तयार आहे. आणि पुरंदर एअरपोर्ट हे केवळ एअरपोर्ट नाही आहे. काही लोकांचा गैरसमज असतो, एअरपोर्ट म्हणजे लोक येतील जातील, विमानं येतील. एअरपोर्ट म्हणजे विकासाची गुरुकिल्ली आहे. एक एअरपोर्ट झाला की या भागामध्ये शेती आणि उद्योगाला 4 पट या ठिकाणी किंमत येईल. इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग येतील आणि शेतमालाला इतक्या मोठ्या प्रमाणात मार्केट मिळेल. या भागाचं चित्र जे आहे हे चित्र बदललेलं असेल. मला हा चित्र दिसतंय. पुरंदर एअरपोर्टचा अर्थ असा आहे, उद्याचा विकसित भाग
हा पुरंदर तालुक्याचा असणार आहे, हा तुमचा सगळ्यांचा असणार आहे। आणि म्हणून हे एअरपोर्ट आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतोय। सासवड शहराकरता 57 कोटी रुपयाची सांडपाण्याची योजना आपण दिली। काही लोक म्हणतात आम्ही दिली। अरे मी या ठिकाणी नगर विकास मंत्री आहे, बापू आहेत या ठिकाणी, आमचे बापट साहेब आहेत, पालकमंत्री आहेत, आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी ही योजना दिली आणि ही योजना योग्य प्रकारे पूर्ण झाली पाहिजे याकरता निधी देखील आपण उपलब्ध करून दिला आहे। या निमित्ताने हे देखील मला सांगायचं आहे, MIDCच्या विस्तारीकरणाचा मुद्दा आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारची बागायती जागा आपल्याला घ्यायची नाही, या संदर्भात देखील योग्य निर्णय आपण करू। पण या MIDCचं विस्तारीकरण झालं तर आज जगाच्या पाठीवरच्या सगळे उद्योग हे या भागामध्ये येण्याकरता तयार आहेत आणि म्हणून ते देखील काम या ठिकाणी आपण करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आमचा खंडेराया, जेजुरीचा खंडोबा, जे आमचं आराध्य दैवत आहे। बापू तुम्ही 250 कोटीचा आराखडा दिला, तुम्ही ज्या दिवशी आराखडा घेऊन आलात त्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं मी आजच याला मान्यता देतो आणि या ठिकाणी निश्चितपणे आपण हे काम करू। आणि आता त्याची सगळी प्रोसेस कंप्लीट होत आली आहे। मध्येच आचारसंहिता आल्यामुळे थांबलाय, आचारसंहिता संपली की आमच्या जेजुरीच्या खंडेरायाचा आशीर्वाद देखील आम्ही घेणार आहे आणि या विकास आराखड्याच्या माध्यमातून हे चित्र देखील या ठिकाणी आम्ही बदलणार आहे। बंधू भगिनींनो, आम्ही काम करणारे लोक आहोत। आज बघा या जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवेचं काम सुरू झालं। आमच्या गडकरी साहेबांनी पालखी मार्गाचं काम हातामध्ये घेतलं। हे पालखी मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर आजच आमची जी पालखी आहे ती पाहण्याकरता हजारो लाखो लोक येतात। एकदा पालखी मार्गाचं काम झाल्यानंतर ज्यावेळेस जौलानं आमची पालखी जाईल, संपूर्ण जगातले पर्यटक आमची पालखी पाहण्याकरता आणि या ठिकाणी माऊलीचं दर्शन घेण्याकरता येतील, अशा प्रकारचं पालखी मार्गाचं काम आम्ही करतोय। आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांचं देखील मूळ गाव या ठिकाणी आहे। आणि त्या निमित्ताने मला सांगायचं आहे, महाराष्ट्राने या आमच्या खऱ्या अर्थानं नव महाराष्ट्राची निर्मिती ज्यांनी केली त्यांना भारतरत्न मिळालं पाहिजे, अशा प्रकारचा प्रस्ताव देखील केंद्र सरकारला पाठवला आहे। बंधू भगिनींनो, मी या निमित्ताने एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आम्ही काम करणारे लोक आहोत। तुमच्या मनामध्ये विकासाची जी संकल्पना असेल, केंद्रातलं सरकार आपल्या पाठीशी आहे, हजारो कोटी रुपये सिंचनाकरता मिळतात, या भागामध्ये रस्त्यांकरता मिळतात, एक परिवर्तन होत आहे। हे परिवर्तन तर होणारच आहे, पण त्यासोबत मी तुम्हाला एक अजून विनंती करण्याकरता आलो आहे, ही निवडणूक जशी विकासाची आहे तशीच ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे। या निवडणुकीमध्ये आपण दिल्लीमध्ये आपला खासदार पाठवणार आहोत। ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे। या देशाचा मान सन्मान, अभिमान, स्वाभिमान हा कोण सुरक्षित ठेवू शकतं याचा फैसला करणारी निवडणूक आहे। या भारताच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतं याचा फैसला करणारी निवडणूक आहे। हा भारत एक संघ राहील की नाही याचा फैसला करणारी निवडणूक आहे। सबका साथ सबका विकास या सूत्रावर हा जो एक संघ भारत उभा झालाय, हा भारत असाच स्वाभिमानाने उभा राहील की नाही याचा निर्णय करणारी निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, मी तुम्हाला आठवण करून देतो काय या भारताची परिस्थिती होती। या भारतामध्ये पाकिस्तानी आतंकवादी येत होते, रोज बॉम्बस्फोट करत होते, आमच्या लोकांना किड्या मुंग्यासारखे मारत होते आणि आमचं सरकार कुठलीच कारवाई करत नव्हतं। मुंबईमध्ये ते आले, त्यांनी बॉम्बस्फोट केले, काय केलं आमच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला, मग तीव्र शब्दात निषेध केला, मग युनायटेड नेशन मध्ये जाऊन त्या ठिकाणी भाषण दिलं, बघा बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करतो, तुम्ही जरा त्याला रागवा। म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जायचं आणि म्हणायचं बापू बापू मला बंडू मारतो, तू त्याला रागव। अरे 125 कोटी लोकांचा देश, या देशाच्या प्रधानामध्ये ही हिम्मत नव्हती की उभं राहून पाकिस्तानला सांगेल खबरदार जर यापुढे माझ्या देशात घुसला तर तुझ्या देशात घुसून तुला मारेन। हे सांगण्याची हिम्मत या देशाच्या प्रधानामध्ये नव्हती।
पण परिस्थिती बदलली. 2016 मध्ये उरीमध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी या ठिकाणी आमच्या जवानांना शहीद केलं. आमचे जवान शहीद झाले. आमचे जवान शहीद झाल्यानंतर एक संतापाची लाट उभी राहिली. मोदीजींनी सेनेला सांगितलं आमच्या जवानाच्या रक्ताचं मोल काय आहे हे एकदा या पाकी आतंकवाद्यांना समजलंच पाहिजे. हा ऐकणारा भारत नाही आहे. हा केवळ चर्चा करणारा भारत नाही आहे. तुम्ही जा आणि आमच्या जाबाज सेनेनं पाकिस्तान मध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. आतंकवाद्यांना मारून आमची सेना परत आली. आमच्या सेनेला साधं खरचटलं देखील नाही. त्या दिवशी जगाला समजलं मित्रांनो, त्या दिवसापर्यंत जगामध्ये केवळ 2 देश असे होते. एक होता अमेरिका आणि दुसरा होता इस्रायल. या 2 देशाबद्दल बोललं जायचं. यांच्या सैनिकाच्या केसाला कोणी धक्का लावला तर हे देश त्या देशामध्ये घुसून त्याला मारतात. पण या मालिकेमध्ये 3ऱ्या देशाचं नाव जुळलं. तो देश म्हणजे माझा भारत, माझा हिंदुस्तान. आता हिंदुस्तान बद्दल हेच बोललं जातं. बंधू भगिनींनो, आमच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती. जेव्हा हे देशामध्ये बॉम्बस्फोट व्हायचा आमची सेना विचारायची आम्हाला तुम्ही संधी द्या, आम्हाला तुम्ही आदेश द्या, यांना यांची अवकात दाखवतो. पण आमचं सरकार म्हणायचं थांबा, मी चर्चा करतोय, आम्ही चर्चा करतोय. अरे यांच्या चर्चा संपल्या नाही, इथे बॉम्बस्फोट होत राहिले. मोदीजींनी सांगितलं चर्चा होणार नाही, आता रणसंग्राम होईल. आणि मोदीजींनी या ठिकाणी निर्णय घेतला तर आमच्या सेनेने पाकिस्तानला त्याची अवकात दाखवून दिली. अरे हा कुत्र्याच्या शेपटीसारखा वाकडा देश, या वाकड्या शेपटीनं पुलवामामध्ये पुन्हा एकदा आक्रित केलं. आमच्या CRPFच्या 40 जवानांना त्या ठिकाणी शहीद केलं. मोदीजींनी पुन्हा सैन्याला सांगितलं आमच्या 40 जवानांना शहीद केलाय, यांच्या रक्ताचा बदला घ्यावाच लागेल. आता चर्चा करणारा भारत नाही आहे, हा घुसणारा भारत आहे. या भारताची आता काय साख आहे ते तुम्ही या पाकिस्तानला दाखवून द्या. आणि पुन्हा एकदा आमची सेना जी जाबाज सेना आहे, जी रुकत नाही, जी झुकत नाही, जी थकत नाही, जी विकत नाही, अशा आमच्या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोटमध्ये हवाई हमला केला आणि त्या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले, आतंकवादी मारून टाकले. बंधू भगिनींनो, आमची सेना परत आली. आमच्या सेना प्रमुखानं घोषित केलं होय आम्ही बालाकोटमध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. अमेरिकेने विश्वास ठेवला, रशियाने सांगितलं उद्ध्वस्त झाले, चीनने सांगितलं उद्ध्वस्त झाले. देशामध्ये जगामध्ये 2च लोक असे होते जे म्हणत होते कशावरनं झाले, पुरावा द्या, पुरावा द्या. एक होता पाकिस्तान. त्याचं साहजिक होतं, पाकिस्तानचं अवघड जागेचं दुखणं होतं, सहनही होत नाही, सांगता येत नाही, अशी पाकिस्तानची अवस्था होती. आणि दुसरे होते हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी. महाआघाडीचे लोक हे म्हणत होते कशावरनं झालं, पुरावा द्या, पुरावा द्या. मी म्हटलं तुम्ही आधी जर सांगितलं असतं तर बालाकोटला जे रॉकेट सोडलं त्यासोबत तुमचा एक नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा आमच्या सैन्याचं शौर्य काय आहे. पण बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं एकीकडे सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि दुसरीकडे यांचे जाहीरनामे बघा. काय म्हणतो राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा? पवार साहेब, तुमचा जाहीरनामा म्हणतो पाकिस्तानशी चर्चा करा. अरे कशाची चर्चा? त्यांनी या ठिकाणी येऊन किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारायचे आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करायची. माझा तुम्हाला सवाल आहे, सांगा पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे का? सांगा मला. अरे जोरात सांगा. पवार साहेबांना आखू गेलं पाहिजे, केली पाहिजे का चर्चा? आणि हे म्हणतात पाकिस्तानशी चर्चा करा, म्हणजे तुम्ही या ठिकाणी किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारायचे आणि आम्ही तिथे बिर्याणी खात चर्चा करायची. हा तो भारत नाही आहे. हा भारत आता ऐकणार नाही आहे. आमच्या एकाला माराल, तुमचे 4 मारल्याशिवाय सोडणार नाही, असा हा भारत आहे. दुसरीकडे हे काँग्रेसवाले काय म्हणतात? त्यांचा जाहीरनामा म्हणतो आमची महाखिचडी निवडून आली
तर या देशामध्ये आमचं राज्य आल्यानंतर काश्मीर मधलं सैन्य आम्ही कमी करू, काश्मीरमध्ये सेनेला जे विशेष अधिकार दिले आहेत ते अधिकार आम्ही परत घेऊ। मगाशी बापूंनी सांगितलं काय विशेष अधिकार आहे, दोनच विशेष अधिकार आहे। पहिला अधिकार आहे या देशामध्ये पाकिस्तानी आतंकवादी शिरला त्याच ठिकाणी त्याला गोळी मारून ठार मारण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे। आणि जे लोक पाकिस्तानकडनं पैसे घेऊन भाडोत्री म्हणून आमच्या सेनेवर गोटे फेकतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे। आणि ही महाखिचडी म्हणते आमचं राज्य आलं तर आम्ही या ठिकाणी हे अधिकार परत घेऊ। माझा सवाल आहे, उद्या माझ्या सैनिकांना छातीवर गोळ्या खायच्या कारण यांनी अधिकार काढल्यात, त्या पाकड्यांनी यायचं, माझ्या सैनिकाला मारायचं, सैनिकांनी निमूटपणे शहीद व्हायचं। हा भारत देश आता हे पाहू शकणार नाही। पण त्याच्याही पलीकडे जाऊन बंधू भगिनींनो, या ठिकाणी मताच्या राजकारणाकरता हे किती नादान झाले आहेत। यांनी एक निर्णय केला, यांच्या घोषणापत्रामध्ये जाहीरनाम्यामध्ये यांनी सांगितलं आमचं महाखिचडीचं सरकार आलं तर आम्ही कलम 124A काढून टाकू। काय आहे कलम 124A? देशद्रोहाचा गुन्हा। एखाद्याने देशद्रोह केला तर त्याच्यावर कलम 124A लागतो। आता या देशामध्ये देशद्रोहाचा गुन्हा देखील काढून टाकण्याचं काम हे करणार आहेत। म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर म्हटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान मला मान्य नाही आहे, मी ते जाळून टाकील, तर 124A च्या अंतर्गत आज त्याला 10 वर्षाकरता जेलमध्ये टाकता येतं। एखाद्याने सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे, 124A च्या अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं। आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी यांच्यावर 124A च्या अंतर्गत कारवाई होते। आणि काँग्रेस त्या नादान लोकांकरता ज्यांनी दिल्लीच्या विद्यापीठामध्ये नारे दिले भारत तेरे तुकडे हो गए 50, पाकिस्तान जिंदाबाद, पोलिसांनी त्यांना 124A लावून जेलमध्ये टाकलं। या महाखिचडीला एवढं दुःख झालं की हे म्हणतात आता आम्ही 124A काढून टाकू। माझा तुम्हाला सवाल आहे, या देशामध्ये देशद्रोह गुन्हा ठरणार नाही तर कुठला गुन्हा ठरेल? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी देशद्रोहांचा कडेलोट केला, तो हा देश आहे। ज्यांनी देशद्रोह केला त्याला टकमक टोकावरनं फेकून देणारा हा देश आहे। ज्यांनी कडेलोट, ज्यांनी या ठिकाणी देशद्रोह केला त्याचे हात कलम करणारा हा देश आहे। आणि त्याच देशामध्ये जर ही महाखिचडी म्हणत असेल की या देशामध्ये आता देशद्रोह केला तरी चालेल, हे कलम आम्ही काढून टाकू। बंधू भगिनींनो, कुठेतरी यांना जागा दाखवण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून ही निवडणूक ही साधी निवडणूक नाही आहे, या देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे। या देशामध्ये एखादी कांचनताई निवडून आली काय आणि हारली काय, एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय आणि पडला काय, हा देश राहिला पाहिजे, माझा हिंदुस्थान राहिला पाहिजे, माझा देश राहिला पाहिजे। या देशाच्या मुळावर जर कोणी उठत असेल तर त्याला देखील त्याची जागा दाखवून देण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून 23 तारखेला कांचनताईच्या कमळाचं बटन ज्यावेळेस तुम्ही दाबाल, हे बटन दाबल्याबरोबर त्याचा करंट या महाखिचडीला लागेल आणि त्याची ताकद मोदीजींकडे जाईल। आणि त्या ताकदीच्या भरोशावर मोदीजी एका हातामध्ये भारताचं संविधान घेऊन आणि दुसऱ्या हातामध्ये भारताचा तिरंगा झेंडा घेऊन या देशाला एक महान देश करण्याकरता तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा या देशाचं पंतप्रधान होतील। आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी द्या एवढीच विनंती करतो। आमच्या कांचनताईला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।